नाही चला चला मित्रांनो, मळंगाव येथे गावाला जाता जाता साप आलेला आहे आणि साप पकडणं गरजेचं आहे. घरमालकीण आहे सुंदर असा साप पकडण्यासाठी आणि ते कवट्यात राहतात. मालक त्यांचं शेड आहे इथंच. शेतीचं काय करायलेले होते काय माहीत, साप आला आहे असं त्यांचं मत आहे. द्राक्षबाग आहे. अशोक चर्मन माझ्या गावचे आहेत. हे मळंगाव येतं आणि मळंगावमध्ये मळ्यातच वस्ती असल्यामुळं या जागेला ट्रॅक्टर भरायचं चालू आहे, जे की जुने डांब आहेत द्राक्ष बागेसाठी आणि ते ठेवलेले आहेत. सापांना सुबक असा जागा झालेला आहे आणि मोठ्या अवजड हे डांब आहेत. उचलण्यासाठी भयंकर त्रास होतोय. मी माळव्याला 2 एकर माळा घातल्यामुळे सगळ्यात कष्टाचं काम आहे. किती कष्ट आहे ते दाखवतो. बघा यांनी हे डांब भरलेले आहेत काळ्या रानात. हे लोक आहेत डांब भरण्यासाठी. लोडिंगवर पैसे असतात ना याचे. आणि हे ट्रॅक्टर बघा मित्रांनो कसं आरलं या डांब भरल्यावर. तुम्हाला मी जवळून दाखवलेलं आहे. आणि एक डांब किती रुपयाला ह्याचा? हां 50 रुपये घेतात. आणि ट्रॅक्टरचं काय असेल ते भाडं मित्रांनो. आणि कष्टाचा धंदा आहे. असं उचलत असताना शेतकऱ्यांनाच धोका होतोय सापाचा. आपण उचलण्याच्या नादात असतोय. ते वरनं साप दिसला म्हणून बाक्का दिवशी पायावर पडलं तर पाय तुटेल, बरोबर ना, सापामुळं. आणि धोका आहे. आपण यांना सुरक्षित करू. साप या जागेला बसलेला आहे. तुम्हाला ऊन पडतं. अजून एक कुठं तर असेल पण धोकादायक साप नाही आहे. नाग आहे असं त्यांनी सांगितलं. राईट, तुम्ही नाग आहे म्हटला. 2 नाग आहेत आणि नागच म्हणणार. म्हणजे शेतकऱ्यांना साप ओळखणं गरजेचं आहे. आलं लक्षात. आणि सगळ्यात वाईट वाटायलंय तुमचं की ह्या ट्रॅक्टर जे आहे याचं काय झालेलं आहे सर, खाली गेले. आता निघणार का भैया? मशीन आणलंच. अरे 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 हे वाईट धंदा आहे बाबांनो. छोडा बुचला जरा 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 इकडे. तुम्ही इकडे उभे होऊ नका. उचला तिकडे एवढा. याला याला ते असून दे. तिकडे घ्या उचलून सावकाश. तुमच्या अंगावर साप येत नाही आणि लागदा साप चावला तर काय होत नाही. तुम्ही भ्यायचं नाही. शो डाम काढा जरा पलीकडे तर सारा असं पलटा पलटा मामा. तुमचं धाडसून पलटा तिकडे पलीकडे पलटा पलटा. हा एक साप आहे. मी दाखवतो तुम्हाला. बघा हा एक साप पकडलेला आहे. अजून एक आहे असं त्यांचं मत. आता रे हे डांबावरच घातले. हे ढकला. हे डांब ढकला. इकडे उचला येईल कट होणार. ह्यो आधी ढकला पलीकडला. सांगतो तुम्हाला. पलीकडं शिवडा पलीकडे जरा. आणि ह्याला उचलायचं आपण. पलटा. शो पण पलटा अण्णा. शो पण पलटा. तुम्ही त्याचा एकाचा कार्यक्रमच केला. हा आता मी आहे तेवढा तुम्हाला डाम काढून देणार. डेट केलेला झालेला आहे. एक साप हा संपलेला आहे आणि भीतीपोटी आपण दुसरा दगड हलवतानाच त्याच्यावर गेलं. तुमच्या भिवून मस्त सोडलं होतं त्यांना. एक बाहेर गेलेला पुन्हा आणि आला. चला एक काम करा. तुम्ही सगळेजण पटा 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 डांब उचला. मला पुन्हा डांब कोण काढणार? तुम्ही भिणार ना. हे डांब कशानं पण हलवा. साईडला काढा. तिकडे सावलीत जा. हलवा तर साप दिसला तर मी धरेन ना. हे डाम का हलवायला लागतात? वरचं 3-4 काढा आणि ह्या हलवा डाम. तुम्ही नेणार आहे ना हे भरून? मग हे हलवा. पण हे हलवायला तर लागणार. मी कसं करणार? घ्या. गेला मग नसणार आहे. तुम्हाला काही शक नाही ना ह्याच्या खाली? मग शक नाहीत ना. चालतंय. मग मी आता गेलो तर चालतंय. काही अडचण नाही ना.
ते काढा कागद आधी बघा ती चेक करा. नाही मला थांबा म्हटला तर मी थांबेन. हा बघत असला तर बघा. हे सावलीचं फटीतून दिसतंयच ना. नाही दिसतंयच तरी पण तुम्हाला शक असेल तर असं इकडे थोडा वेळ इथं होता हा. आणि आणि झाल्यानंतर बहुतेक कोणी भिवू नका त्या सापाला. तो दिवड साप आहे, साधाच होता. साधा साप आहे. नाही आहे प्रॉब्लेम. चला काय असून द्या आता लागा कामाला. जायचं. सगळ्यात उन्हाच्या रट्टात पाऊस एक पडणं झक मारणं आज नुसतं आभाळ आलं या. उचला. संजू, येत गेलं साप आता ये. गेला धरा. चलू का मग मी अण्णा? हा काही काळजी नाही. नाही नाही निघत आता ताई संप. हलवायला ती येत नसते ती एक हलवायचा ती सगळं काढल्याशिवाय हालत नाही. चालतं. झाली इथं फटीत एक होतं तेवढं ठेवू त्याला का? दिलं. नाही सोडा. नाही आहे भैया कशात तुम्हाला शक आहे ना? नाही आहे साप. नाही सोडा. निघून गेले ते. गेलं. सापांना जागा होती योग्य. ही एक तो हे झाल्यानंतरच ह्यो अडकल्यानंतरच तो गेला. चालतं. असं झालं. लई कष्टाचं काम आहे हो शेतीत आणि त्यात इथं स्नेक बाईट होतात असलं काम करताना. काल विठुरायवाडीत एकीला घोणच चावला. दगड एका लेडीजला घोणच चावला. काल पाठवला मी व्यवस्थित काळजी घेऊन. आणि मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. शेतकऱ्याची दूर अवस्था झाल्या. आभाळ आले आज आमच्या भागात. पाऊस पडेल अशी आशा करतो. पावसाची गरज आहे आणि खरंच शेतकऱ्याचं भंड झालेलं आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि शेतकरी पण वाचवा. किती कष्टाचं काम आहे बघा. ठेवा मग सापाचा धोकाच नाही. ठेवा व्यवस्थित. सावकाश करा.